नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 1501 पासून ते 1550 पर्यंत वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय ज्ञानदेव माऊली की जय हो. चला तर मग मंडळी सुरुवात करूया. अध्याय 18 ओवी क्रमांक 1501. अंग गोरे आणि तरुणे, वरी लेईले आहे लेणे, परी एकलेनी प्राणे, सांडिले जेवी. शरीर गोरेपान आहे, त्यावर अलंकार नेसविले आहेत, परंतु एकट्या प्राणाने जसे सोडलेले असावे. सोनयाचे सुंदर निर्वाळिले होय घर, परी सर्पांगना द्वार रुंधले आहे. शुद्ध चोख सोन्याने बांधलेले मंदिर असावे, पण त्याचे दार मात्र नागिणीने जसे अडविलेले असावे. निपजे दिव्यान्न चोखट, परी माझी असे काळकूट, हे असो मैत्री कपट, गर्भिणी जयसी. सुंदर रुचिपूर्ण दिव्य अन्न शिजवून तयार आहे, परंतु त्यात जसे काळकूट विष मिसळावे किंवा मैत्रीत जसे कपट गुप्त राहावे. तैसी तपभक्ती मेधा, तयाची जाण प्रबुद्धा, जो माझयांची का निंदा, माझीची करी. हे प्रबुद्धा अर्जुना, जो माझ्या भक्ताची किंवा प्रत्यक्ष माझीच निंदा करतो, अशा माणसाचे तप, भक्ती, श्रवण, बुद्धी निरुपयोगी जाण. या कारणे धनंजया, तो भक्तू मेधावी तपिया, तरी नको बापा इया, शास्त्रा आतो देवो. याकरिताच अर्जुना, अशी व्यक्ती जरी भक्त, बुद्धिमान, तपस्वी असली तरी त्याला या शास्त्राला स्पर्श करू देऊ नकोस. काय बहु बोलो निंदका, योग्य सृष्ट याही सारिखा, गीता हे कवतिका, लागीही नेदी. एवढेच काय, हा निंदक ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकाने सुद्धा हे गीताशास्त्र देऊ नकोस. म्हणोनी तपाचा धनुर्धरा, तळीम दाटोनी गाडोरा, वरी गुरुभक्तीचा पुरा, प्रासादू जो झाला. म्हणून अर्जुना, ज्या देवळाचे पायात तपाचे दगड मजबूत करून त्यावर गुरुभक्तीचे पूर्ण देवालय जे तयार झाले आहे, आणि श्रवणेच्छेचा पुढा, दाखंटा सदा उघडा, वरी कलशू चोखडा, अनिंदा रत्नांचा. ज्याच्या श्रवणेच्छेचा दरवाजा सताड सदैव उघडा आहे आणि ज्यावर अनिंदा रूपी रत्नाचा शुद्ध कलश चढविला आहे. आता येथे श्रीमद भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातला 68वा श्लोक आलेला आहे, त्याचा आपण मराठीत अनुवाद जाणून घेऊया. य इदं परमं गुह्यं मतभक्तेषु अभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा माम एव एष्यति असंशयाः. ह्याचा अर्थ, जो हे परमगुह्य ज्ञान माझ्या भक्ताच्या ठिकाणी ग्रंथ रूपाने किंवा निरूपण रूपाने सांगेल, तो या रूपाने माझी श्रेष्ठ भक्ती करून निसंशय मलाच प्राप्त होईल. ऐसा भक्तालयी चोखटी, गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी, मग माझी या सवसाटी, तू कसी जगी. अशा या निर्दोष भक्तरूपी मंदिरात या गीतारूपी देवाची स्थापना, प्राणप्रतिष्ठापना कर, आणि असे केल्याने तू प्रत्यक्ष माझ्यासारखा योग्यतेस पोहोचशील. काजे एकाक्षर पणेसी, त्रिमात्रकेची ये कुशी, प्रणव होता गर्भवासी, साकंडला. कारण असे की जो ओंकार एकाच अक्षराच्या रूपाने अ उ म या 3 मात्रेच्या गर्भात राहण्याच्या संकटात पडला होता, तो गीतेची या बाहरी, वेद बीज गेले पहाळी, किम गायत्री फुलिम फळी, श्लोकांच्या आली. वेदाचे बीज जो ओंकार, तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला, किंवा ही गीता म्हणजे जणू काही गायत्रीच श्लोकरूपी फळाफुलांनी बहरली आहे. ते हे मंत्र रहस्य गीता, मेळवी जो माझी या भक्ता, अनन्य जीवना माता, बाळका जयसी.
तीही गायत्री मंत्राचा गूढ अर्थ गीता जो माझ्या भक्ताला भेटवितो, आईशिवाय ज्याला वेगळे जीवन नाही अशा माय लेकराची भेट जशी करावी, तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो देहा पाठी मजसी एकची होय. त्याप्रमाणे भक्ताची आणि गीतेची जो श्रद्धेने भेट घडवितो, तो देहपातानंतर माझ्याशी एकरूप होतो. आता येथे श्रीमद भगवद्गीतेतला 18व्या अध्यायातला 69वा श्लोक आलेला आहे. त्याचा आपण मराठीत अनुवाद जाणून घेऊया. न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृततमः भविता न च मे तस्मात् अन्याः प्रियतराः भुवी. याचा अर्थ, माणसात त्याच्यापेक्षा मला कोणीही अत्यंत प्रिय नाही आणि पुढेही जगात त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय होणार नाही. आणि देहांचेही लेणे लेऊनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पढिये. आणि तो गीताशास्त्र सांगणारा देहाचा अलंकार घालून माझ्यापेक्षा देह उपाधीच्या दृष्टीने वेगळा असे तोपर्यंतच तोच मला जीवाने प्राणाने आवडतो. ज्ञानिया कर्मठा तापसा यया खुणेची या माणुसा माझी तो ऐकुगा जैसा पढिये मज. ज्ञानी, कर्मठ, तपस्वी अशा लक्षणामध्ये जो गीतेचा वक्ता आहे तो मला प्रिय असतो. तैसा भूतरी आघवा आनंद देखे पांडवा जो गीता सांगे मिळावा भक्त जनांचा. तसा अन्य कोणीही पृथ्वीवर मला आवडता दिसत नाही जो वैष्णवांच्या समूहात गीता निरूपण करतो. मज ईश्वराचे निलोभे हे गीता पडता अक्षोभे जो मंडन होय सभे संतांची ये. माझ्या भक्तिलोभाने जो निरभिमानाने आणि निस्पृहतेने गीतेचे पठण करणारा आहे तो संतांच्या सभेत भूषण होतो. नवपल्लवी रोमांचितू मंदाने कापवितू आमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे. जो श्रवण भक्ती करणाऱ्या नवीन पालवीने रोमांचित होऊन वाऱ्याच्या मंद झुळकीने शरीराला डोलवीत भक्तिप्रेमाच्या सुगंधरूपी पाण्याने फुलासारखे डोळे ओलावीत प्रेमाश्रूंनी भरून टाकतो. कोकिळा कलर वाचेनी मिशे सद्गद बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. कोकिळेच्या पंचम स्वराने हाका मारी जो वसंतासारखा माझ्या भक्त मंडळी रूपी बागेत जणू गीता वक्ता रूपी वसंत प्रवेश करीत आहे. का जन्माचे फळ चकोरा हो तू चंद्र ये अंबरा नाना नवघन मयुरा वो देत पावे. किंवा आपल्या जन्माचे फळ मिळाले असे चकोराला दर्शवीत चंद्र जसा आकाशात उगवतो किंवा नवा मेघ मोरांना जशी साद घालतो, तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पद्मरत्नी उमपी वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवनी. तद्वत साधूजनांच्या सभेस जो गीता श्लोक रूपी रत्नांचा अपार पाऊस पडतो. मग तयाचे निपाडे पडियंते मज पुढे नाहींची गा मागे पुढे न्याहारिता. अर्जुना, अशा त्या गीता भाष्यकारा इतके खरोखरच मला काही प्रिय नाही, पूर्वी नव्हते आणि भविष्यात असणार नाही. अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी जो गीतार्थांचे करी परगुणे संता. अर्जुना, जो हा गीता भाष्यकार गीतार्थाची मेजवानी संतांना देतो तो मला इतका आवडतो की मी त्याला आपल्या अंतःकरणात ठेवितो. आता येथे श्रीमद भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातला 70वा श्लोक आलेला आहे. त्याचा आपण मराठी अर्थ जाणून घेऊया. अधेष्यते चय इमं धर्म्यं संवादम आवयोः ज्ञान यज्ञेन तेन अहम इष्टाः श्याम इति मे मतिः. ह्याचा अर्थ, आम्हा दोघांच्या धर्मरूप संवादाचे अध्ययन करील त्याच्याकडून त्या ज्ञानयज्ञाने माझी पूजा होईल असे माझे मत आहे. पै माझी या तुझी या मिळणी वाढीनली जे हे कहाणी मोक्ष धर्म काजिणी आला से जेथे. तुझ्या माझ्या मित्रत्वात जी ही गीतेची कथा वाढली आहे की ज्या गीताशास्त्रात मोक्षप्राप्तीचा धर्म जणू जगण्याकरता आला आहे, तो हा सकलार्थप्रदू आम्हा दोघांचा संवादू न करिता पदभेदू पाठेंची जो पढे.
त्या या सकारार्थाचे ज्ञान करून देणारा आम्हा दोघांचा संवाद पदाचा अर्थ न करता जो केवळ आवर्तनच करतो, तेणे ज्ञानानदी प्रदीप्ती मूळ अविद्येची या आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी. हे उत्तम बुद्धीच्या अर्जुना, त्याचे प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत मला विद्येची पूर्णाहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले आहे. घेऊनी गीतार्थ उगाणा ज्ञानीये जे विचक्षणा ठाकिती ते गाणा वाणा गीतेचा तो लाहे. हे बुद्धिमान अर्जुना, संपूर्ण गीता विचारात घेऊन जाणणारे ज्ञानी ज्या परमात्म्याला प्राप्त होतात तेच तो स्थान गीता पाठक गीतेच्या गायनाने वर्णनाने प्राप्त करून घेतो. गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सरिसे गीता माऊलिये किम नसे जाणे तान्हे. गीता पाठ करणाऱ्याला गीतार्थ समजण्यासारखेच फळ मिळते. गीता ही माता आहे म्हणून तिला जाणते लेकरू व लहान लेकरू असा भेद नाही. आता येथे श्रीमद भगवद्गीतेतला 18व्या अध्यायातला 71वा श्लोक आलेला आहे. त्याचा आपण मराठीत अनुवाद जाणून घेऊया. श्रद्धावान अनसूयश्च शृणुयाद अपि यः नराः सह अपि मुक्ताः शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. याचा अर्थ, निष्ठावान मत्सरहीन पुरुष गीतेचे श्रवण देखील करील तर पापबंधनापासून मुक्त होऊन पुण्यकर्माने प्राप्त होणाऱ्या शुभ लोकांना प्राप्त होईल. आणि सर्व मार्गी निंदा सांडुनिया आस्था पै शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. सर्व मार्गाची निंदा करणे सोडून देऊन शुद्ध निष्काम वृत्तीने जो गीता श्रवणाविषयी श्रद्धेची उभारणी करतो, तयाचा श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप. त्याच्या कानावर गीतेची अक्षरे पडली नाही तोच त्याचे पाप मोठ्या गडबडीने निघून जाते. अटविये माझी जैसा वन्ही रिगता सहसा लंघिती का दिशा बनवके तिये. जंगलात एकदम अग्नी शिरला असता म्हणजेच वणवा पेटला असता वन हेच ज्यांचे राहण्याचे घर आहे असे ते वन्य प्राणी पक्षी दाही दिशेकडे पळत सुटतात. का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हारपती. अथवा पूर्वगिरीच्या शिखरावर सूर्याचा प्रकाश झळकला की अंधार अंतराळात लोकून जातो. तैसा कानाचा महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची आदिवरी जायची पाप. तद्वत जेथे गीतारूपी देवाच्या नावाचा गजर कानरूपी महाद्वारात होतो तेथे जगाच्या आरंभापासूनचे ऐकणाऱ्यांचे पाप नष्ट होते. ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्यरूप चोखट याहीवरी अचाट लाहे फळ. अशा तऱ्हेने मानवी जन्मरूपी बेल शुद्ध होऊन ती पुण्यरूपी सुंदर फुलांनी विकास पावते आणि अखेरीस तिला विपुल फळे येतात. जे इये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे विगती ते तुले होती पुरे अश्वमेधकी. या गीता ग्रंथातील जेवढी अक्षरे कर्णद्वारातून हृदयात येतात तितके अश्वमेघ पूर्ण होतात. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती तेणे स्वर्ग राज संपत्ती लाहेची शेखी. म्हणून गीता श्रवण केली असता पापे नष्ट होतात, धर्माचा उत्कर्ष होतो, त्या योगे स्वर्गाचे वैभव प्राप्त होते. तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठीम मजची मिळे. गीता श्रवण करणारा माणूस भगवंतापर्यंत येण्याकरिता पहिला मुक्काम स्वर्गात करतो, तेथे आवडीचे भोग घेतो, नंतर भगवंताला प्राप्त होतो. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पढतया फळे महानंदे मिया बहुकाय बोलो. अर्जुना, अशी ही गीता ऐकणाऱ्याला आणि पठण करणाऱ्याला ब्रह्मानंद स्वरूप असलेल्या माझ्या प्राप्तीने फलद्रूप होते, याशिवाय अधिक काय सांगू. या कारणे हे असो परिजया लागी शास्त्रातिसो केला ते तव तुझ पुसो काज तुझे. गीता ग्रंथाचे वर्णन कितीही विस्तृत पूर्ण केले तरी संपत नाही, याकरिता हा झालेला विस्तार पुष्कळ झाला. तथापि
ज्या हेतूने हे गीताशास्त्र सांगण्याचा अट्टहास केला ते तर असेच राहून गेले. याकरिता आता तुझे कार्य तुला विचारतो. आता येथे श्रीमद भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातला 72वा श्लोक आलेला आहे. त्याचा आपण मराठीत अनुवाद जाणून घेऊया. कश्चित एतत् श्रुतं पार्थ त्वयि एकाग्रेण चेतसा कश्चित अज्ञान सम्मोहा प्रनष्टस्ते धनंजय. याचा अर्थ आहे, हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकचित्ताने श्रवण केलेस का? पार्था, त्या श्रवणाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेला मोह पूर्ण नष्ट झाला ना? तरी सांग गा पांडवा, हा शास्त्र सिद्धांतू आघवा तुझ एकचित्ते फावा गेला आहे. पार्था, आता मला सांग बरे, हा सर्व गीताशास्त्र सिद्धांत तू एकचित्ताने ऐकलास ना? आम्ही जैसे जयारिती उगाणिले कानांचा हाती येरी तैसेची तुझा चित्ती पैठे केले की. आम्ही ज्याप्रमाणे या गीताशास्त्राचा कानांना हिशेब दिला तसाच तो तुझ्या कानांनी तुझ्या मनात आणून दिला की नाही? अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळुनी सांडिले. अथवा आधीमधीच त्या सिद्धांताची सांडासांड होऊन तो इतरत्र विखुरला गेला अथवा उपेक्षेने दूर टाकून दिला. जैसे आम्ही सांगितले तैसेंची हृदयी फावले तरी सांग पावहिले पुसेन ते मी. किंवा आम्ही हे गीताशास्त्र जसे सांगितले तसेच तुझ्या हृदयापर्यंत पोहोचले असेल तरी मी जे प्रश्न करीन त्याची उत्तरे त्वरित सांग. हा गा स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तुते भुलविले तो येथे असे की नाही. अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मार्गाला मोहाने तुला जे भुलविले होते तो मोह आता आहे की नाही? हे बहु पुसो काही सांगे तू आपुल्या ठाई कर्मा कर्म काही देखतासी. अर्जुना, तू आता एवढे सांग की तुला काही कर्माकर्म दिसते की नाही? पार्थू स्वानंदई करिसे विरेल ऐसा भेद दशे आणिला येणे विषय प्रश्नाचेनी. भगवंतांनी हे प्रश्न विचारून अर्जुनाची अशी स्थिती केली की तो स्वानंदाच्या अद्वैत रसाने विरघळून जाण्याऐवजी द्वैत भावावर खेचून आणला. पूर्ण ब्रह्म जाला पार्थू तरी पुढील साधावया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्णनाथू उल्लंघो नेदी. अर्जुन हा पूर्ण ब्रह्म झाला होता तरी पण भविष्यातील युद्धाचे कार्य साधण्याकरिता श्रीकृष्णनाथ त्याला देह मर्यादेचे उल्लंघन करू देत नव्हते. एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागी. नाही तरी भगवान श्रीकृष्ण आपले उपदेशाचे कार्य सफल झाले की नाही हे ते जाणत नव्हते काय? परंतु वरील कारणांकरिताच देवांनी प्रश्न विचारला. एवं करोनिया प्रश्न नसतेची अर्जुनपण आणुनिया झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. तेव्हा हा प्रश्न विचारून भगवंतांनी नुसतेच अर्जुनपणाचे भान परत आणून आपण पूर्ण झालो असा जो अनुभव अर्जुनास आला होता तो त्याच्या मुखातून वदविला. मग क्षीराब्धीते सांडितू गगनी पूजू मंडितू निवडे जैसान निवडितू पूर्ण चंद्रू. मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्ण चंद्र क्षीरसागरामधून स्वरूपाने वेगळा न होता जसा आकाशात वेगळा झालेला दिसतो. हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय ज्ञानदेव माऊली की जय हो. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.